उमेदवार अनिल डुबल यांनी विकासाच्या मुद्द्याला साथ घालत मतदारांना आवाहन केले की गावचा पावना भावकी सगळं बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी निवडणूक लढवावी, एखाद्या मुद्द्यावर अभ्यासपूर्ण मत मांडणे, गावासाठी विकास कामे खेचून आणणे, गावाचा सर्वांगीण विकास यासाठी कोण सक्षम आहे हे पाहून जनतेने सक्षम उमेदवाराला संधी द्यावी. विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी न करता गावचा विकास हाच ध्यास ही त्यांची भूमिका मतदारांना भावली असल्याने जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. 2012 पासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या समाजकार्य करत आलो. त्यावेळी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता. 4-4 फुटातून आपल्या मायबहिणी पाणी डबऱ्यातून उपसून पाणी भरत होत्या. फार मोठा प्रश्न होता. त्याच्यावर काम करायचं ठरवलं. 2013ला आपण यासाठी आपणच म्हणजे मी नव्हे तर आमच्या सगळ्या टीमनं मिळून, सगळ्या कारभाऱ्यांनी मिळून, आमच्याबरोबरच्या सहकार्यांनी मिळून की एक अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यानंतर 2016ला आपण नदीपासून ते थेट नळापर्यंतची योजना इथं पूर्ण करून आणली. फिल्टर प्लांट उभारले. हा माझ्या एकट्याचा यात श्रेय नाही, पण सगळ्यांनी मिळून केलं. त्यामध्ये एक माझा वाटा आहे, खारीचा का असेना पण त्यामध्ये मी वाटा आहे. एक नाविन्यपूर्ण काम करण्याची मला आवड होती, त्यातून हे मी केलं सगळं. त्यानंतर 2019ला सत्ता बदल झाल्यानंतर माझी नियोजन समितीवर आमच्या नेत्यांच्या वतीनं माझी निवड झाली. तर त्या DBDCला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. त्या DBDCच्या माध्यमातून अवघ्या 6 महिन्याचा कालावधी मला मिळालेला असताना सुद्धा एक 40-45 लाख रुपयाचे रस्ते केले आणि हीच पाणी योजना परत सोलरवर चालवण्यासाठी त्या लाईट बिलाचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि गावचं महसूल वाचावा ह्या हिशोबानं की आपण सोलर योजना मंजूर केली. तर ती सोलर योजना महाराष्ट्रातली पहिली योजना आहे की जी आपली कार्यान्वित होत आहे आता सध्या. तो जिल्ह्यातील तर पहिला प्रोजेक्ट होताच, पण त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधीही पण पहिल्यांदाच त्यासाठी मंजूर झाला. हे करत असताना शिक्षणाचे प्रश्न होते, ॲडमिशनचे प्रश्न होते. आजही माझ्याकडे ॲडमिशनसाठी येणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. ॲडमिशन कुठं घ्यावं हे मला विचारणं माझा तो मोठेपणा नाही किंवा माझं त्यामध्ये फार मोठं काम आहे असं नाही, पण एक माझ्याबद्दल आधार वाटतो. लोकांना माझ्याबद्दल एक वाटतं की हा माणूस काहीतरी करू शकेल, हा माणूस कामाचा आहे, अशी त्यांची एक धारणा आहे, त्यांची एक भावना आहे. त्या ह्याच्यातून माझ्याकडे मुलं येत जातात. ॲडमिशनचं असू दे, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काही ठिकाणी ॲडमिशनचं असू देत, नोकरीच्या माध्यमातून काही गोष्टी असू देत. मला जे काही जमतंय, मला जे काही कळतंय किंवा मला जे काही शक्य आहे ते मी कायम देत राहण्याचा प्रयत्न आलोय. मी हे सगळं करत असताना निधी आणला असतो दे किंवा रस्ते गटरीचा निधी असू दे, आपण यामध्ये स्वतः कधी ठेकेदार झालो नाही किंवा ठेकेदारांच्याकडून कधी टक्केवारी मागितली नाही. मी माझं घर चालवायसाठी त्याचा वापर केला नाही. राजकारणाचा उद्देश माझ्या कुटुंबासाठी मी कधीही केलेला नाही. त्यातून माझं फायदा नुकसान होत गेले. हे सगळं करत असताना आज मी ह्या ज्या वळणावर उभारलो आहे की पंचायत समितीची निवडणूक आली आहे. गेल्या वर्षी ओपन आरक्षण होतं, ह्यावेळी ओपन आरक्षण होईल असं वाटत नव्हतं, तरीही मी थांबलो नाही. कारण निवडणूक हे माझं उद्दिष्ट कधीच नव्हतं, आजही नाही. सत्ता हे आमचं काम कालही नव्हतं, आजही नाही. सत्तेसाठी राजकारण करायचं कालही आम्ही ठरवलं नव्हतं, आजही ठरवलेलं नाही. पण ज्यावेळी एखाद्या प्रवाहात आपण लोटलं जातोय त्यावेळी तिथं लढावं लागतंय. काही लढाया आत्मसन्मानासाठी लढाव्या लागतात, काही लढाया आपल्या गटाच्या टिकवण्यासाठी लढाव्या लागतात, काही लढाया आपल्या बरोबर चालणाऱ्या माणसांच्यासाठी लढायच्या असतात आणि त्या लढाव्या लागतात. ह्यामध्ये काही कधी कुचराई करून चालत नाही. त्यामध्ये जे येईल त्याला तोंड देत राहावं लागलं, त्याचाच एक भाग म्हणून ही लढाई आहे आत्ताची. तर आता ह्या क्षणाला इथं मी उभारल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर प्रश्न उभारला ते आज गावातील प्रश्न कोणते आहेत आणि त्याला सोडवण्यासाठी आपण न्याय देऊ शकतोय का नाही देऊ शकत. तर आज निम्म्या गावाच्या 35% गावाची नावं सिटी सर्वेला नोंद नाहीत. त्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. पण मी नियोजन समितीवर होतो, त्या माध्यमातून माझी कलेक्टर साहेबांची वगैरे ओळख होती. तर त्या माध्यमातून आपण 1.5 तास बैठका घेऊन काही नगरांचे प्रश्न मार्गी लावायचे प्रयत्न केले. आजही काही भागातील गुंठेवारी भागातील लोकांना तलाठ्यांच्या सर्कलच्या नोटीस येत आहेत की दंड भरा म्हणून. ते दंड ते गुंठ्याला लाख 2-2 लाख रुपये कुठून भरणार, त्यासाठी काय करावं लागेल ह्या लोकांना माहीत नाही. तर त्यांच्यासाठी मला आपल्याला काहीतरी करायचं आहे. सिटी सर्वेची नावं नोंद करण्यासाठी करायचं आहे, ह्या नोटिसा रद्द करण्यासाठी काहीतरी करायचं आहे. शासनाच्या जागेत राहणारी ह्या गावात बरीच लोक आहेत की त्यामध्ये इंदिरानगर असू दे, आमच्या वॉर्ड नंबर 4 मधले काही भाग असू देत किंवा ज्योतिबा नगरसारखा विकसित एक भाग असू दे, तर तेथील लोकांचे आजही ग्रामपंचायतीला नावं आहेत, पण त्यांची आत्ताच नुकत्याच शासनाच्या धोरणानुसार झालेल्या 50% थकबाकी माफीच्या यामध्ये त्यांचा समावेश झालेला नाही. तर हा समावेश झाला पाहिजे, त्यासाठी काय करता येईल हाही मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा आज गावचं जर तुम्ही वातावरण बघितलं तर नशेखोरांनी उच्छाद मांडला आहे. त्या नशेखोरीच्या उच्छादीमध्ये आपण काहीतरी ठोस उचललं पाहिजे व ठोस पावलं उचलली पाहिजेत. त्यामध्ये पोलीस प्रशासन असू दे किंवा इतर काही गोष्टी असू देत. ह्या नशेखोरीच्या माध्यमातून माझ्या
माझ्या मुलीसारख्या मुलींना सुद्धा छेडछाडीचे प्रकार इथं वाढत आहेत. हे सगळं आळा घालायचं असेल, हे सगळं थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि त्यामध्ये मी काय करू शकतोय हा मी स्वतःला प्रश्न हा विचारतोय की मला त्याबद्दल काहीतरी करायचं आहे. निवडणुकीच्या माध्यमातून नाही, तुम्ही मला निवडून दिलं तरच मी करणार आहे असं पण नाही, मी करणार आणि करणारच आहे ते सगळं. पण निवडणूक हे ह्यामध्ये आलेलं एक उद्दिष्ट आहे. हे निवडणूक हा एक त्यामधला माझ्या लढ्यातला एक पार्ट आज होऊन बसलाय. तर ह्या लढाईमध्ये, त्या गावच्या विकासाच्या लढाईमध्ये, तरुणाईच्या लढाईमध्ये, मुलांच्या लढाईमध्ये, शिक्षणाच्या लढाईमध्ये, विद्यार्थ्यांच्या लढाईमध्ये, विकसित वंचित लोकांच्या लढाईमध्ये, किंवा जी वंचित आहे, ज्यांना डावललं गेलं आहे, ज्यांना आजपर्यंत कुठलाही प्रवास सामील करून घेतलेला नाही, ज्यांना कायम बाजूला लोटलं गेलं आहे, ज्यांना कोपऱ्यात ढकललं गेलं, ह्या सगळ्यांचा मी प्रतिनिधी आहे. ह्या सगळ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या लढाईसाठी मला ही लढावी लागत्या. तुम्ही सर्वांनी माझं एकच मत आहे की तुम्ही सर्वांनी मला माझ्या पाठीशी उभं राहा. सिद्धेश्वर न्याय देतोय असं म्हटलं जातंय, बुधगावचा सिद्धेश्वर न्याय देतोय. इथं एक वाक्य आहे की जर काही असेल म्हणजे ज्याच्यावर अन्याय होत असेल तर तिथं म्हटलं जातंय की देव तुला सिद्धेश्वर तुला बघून घेईल. तर हा न्याय देणारा सिद्धेश्वर आहे आणि सिद्धेश्वर मला न्याय देईल. जय पराजयाची मी अपेक्षा करत नाही. मी निकाल सिद्धेश्वराच्या मर्जीवर सोडून दिलाय. मी लढतोय, बस इतकंच माझं हे आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांग.